आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये या ठिकाणी यौगिक यात्रा परिवार हा जो परिवार आहे हा परिवार सकाळी उठून एकत्र येऊन प्रत्येकांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी या ठिकाणी योगा करतात। आपण योग गुरु आदरणीय धूत सरांना विचारूया की हा ग्रुप काढण्याचा मागचा उद्देश काय आणि कशा पद्धतीने रिझल्ट पण आले त्या ग्रुपमुळे। नमस्कार, मी राधेश्याम धूत। मी बऱ्याच वर्षापासून म्हणजे 25 ते 30 वर्षापासून योग साधनेमध्ये आहे। मग मला असं वाटलं की आपल्या जे जवळचे काही मित्र आहेत त्यांना सगळ्यांना आपण यासाठी जागृत करावं आणि मी तसं 2-3 वर्षापासून शिकवतो लोकांना। पण हा जो आम्ही यौगिक यात्रा परिवार जो आम्ही स्थापन केला हा 2 महिन्याखाली केलेला आहे। यामध्ये आम्ही इथं सकाळी सगळे 7 वाजता जमतो। याच्यामध्ये वयोगट 50 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंतचे वयोगट आहेत। यामध्ये लीडिंग बिझनेसमॅन, चार्टर्ड अकाउंटंट्स, उद्योजक असे सर्व समाजातील सगळे प्रतिष्ठित लोक आणि ते स्वतःला चांगला वेळ देतात। आम्ही यामध्ये जे आमच्या क्लासमध्ये आम्ही 7 ला क्लास चालू करतो आणि आमचं हे 90 मिनिटाचं सेशन असतं। यामध्ये आम्ही आसन, प्राणायाम, ओंकार साधना हे करून आमच्या मनाची आणि आत्म्याची शुद्धी करतो। आम्ही लोकांमध्ये सगळे सात्विक विचार येतात, लोकांचा दिवस खूप छान जातो आणि सगळे एक चांगली प्रेरणा घेऊन जगतात। आमचा यामागील हा उद्देश आहे की सर्व मॅक्झिमम लोकांनी स्वतःला वेळ द्यायला पाहिजे आणि आनंदित आणि स्वस्थ जीवन जगायला पाहिजे। धन्यवाद। सर, जे लोक लातूरमध्ये व्यायाम करत नाहीत, वेळ देत नाहीत, अशा लोकांना जसं तुम्ही आता मित्रपरिवारांचा ग्रुप काढलात, असा लातूरला आपला संदेश का असेल? माझा हा संदेश आहे की तुम्हाला खूप काम असतील, खूप अडचणी असतील, खूप प्रॉब्लेम असतील, पण जेव्हा हेल्थ प्रॉब्लेम चालू होतो मग शेवटी एकच प्रॉब्लेम राहतो, तो हेल्थ इश्यू राहतो। त्यामुळे सगळ्यांनी जे आहे ते स्वतःला 24 घंट्यामध्ये कमीत कमी 60 मिनिट ते 90 मिनिट वेळ दिला पाहिजे आणि वेळ दिल्यानंतर त्यांच्यामध्ये एक 21 दिवस त्यांनी जर कंटिन्यू वेळ दिला 21 डेज तर त्यांना कळेल की आपल्यामध्ये किती आमूलाग्र बदल होत आहेत। त्यामुळे तुम्ही तर स्वस्थ राहाल, तुमचा परिवार स्वस्थ राहील, तुम्हाला आनंदित पाहून घरचे सगळे खुश राहतील। त्यामुळे माझं सर्वांना हे आव्हान आणि कळकळीची विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी स्वतःला वेळ द्यावा, त्याबरोबर स्वतःच्या परिवाराला पण बाहेर घेऊन निघावं, जे जमतं ते करावं, 10-15 मिनिट प्राणायाम करावं, सात्विक विचार करावेत आणि चांगलं जीवन जगावं। सर, आपल्याला व्यायाम केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय बदल झालेला आहे? जीवनामध्ये तर माझे शारीरिक बदल तर झाले, पण त्याबरोबर आत्मिक आणि मानसिक बदल खूप झाले आणि माझा हाच प्रयत्न आहे की आता हे जे लोक इथं सगळे आहेत त्यांच्यामध्ये मानसिक स्वास्थ्य जास्तीत जास्त बनून यावं आणि शारीरिक स्वास्थ्य तर येतच आहे। मानसिक स्वास्थ्य जर असेल तर माणूस वर्तमान स्थितीमध्ये राहतो, आनंदी राहतो, प्रसन्न राहतो आणि हेच जीवनाचं मूळ ब्रीद आहे की माणसांनी कसं राहायला पाहिजे आणि ह्यावरच आमचा जास्त